मुंबईकरांनो, वांद्रे पूर्व परिसरातील माझ्या सहकाऱ्यांनो, मी ज्यावेळेस अनेक वर्ष समाजकारण राजकारण करतो, काय महिलांची अवस्था आहे। माझ्या ग्रामीण भागामध्ये त्यांना खुरपायला जावं लागतं, तेव्हा काहीतरी त्यांना मिळतं। काही भागामध्ये कचरा गोळा करावा लागतो, काचा गोळा करावे लागतात। आमच्या मुंबईमध्ये शहरी भागामध्ये अनेक महिला झाडू पोछा करतात, धुणं भांडी करतात। काही घरामध्ये तेवढ्यापुरतं येऊन जेवण करून त्या स्वयंपाक करून निघून जातात। अशा पद्धतीनं दिवसातनं 8-8, 9-9 ठिकाणी त्या जातात, सकाळपासून राबत असतात। आम्ही हे सगळं पाहतोय। तिलाही जगण्याचा अधिकार आहे, तिलाही काही स्वतःच्या करता पाहिजे। आता मला इथं त्या ठिकाणी सिद्धार्थनी थांबवलेलं होतं, अनेक संतोषनी थांबवलेलं होतं, संतोष जोवाळीनं अनेक तिथं महिला जमलेल्या होत्या। तिथं 2 स्टॉल ठेवलेले होते बचत गटाचे। महिलांनी स्वतः तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू विक्रीला ठेवलेल्या होत्या। महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या पाठीशी सरकारने उभं राहिलं पाहिजे, म्हणून हा निर्णय घेतलाय। आज आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस ठरवलेलं होतं की रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्यांच्या अकाउंटला कसे पैसे जातील। मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, आमची महिला बाल विकासची मंत्री आदिती तटकरे, ती आमच्याच पक्षाची आहे, तिलाही त्याच्यात जास्त लक्ष द्यायला लागलं, कारण ती महिलांचे प्रश्न महिला जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात। आणि मग आम्ही ठरवलं की आपल्याला ही योजना राबवत असताना ऑनलाईन फॉर्म मागवत असताना थोडा त्रास झाला, कधी त्या ठिकाणी फॉर्म जायचे नाही, मराठी का इंग्लिश ह्याच्यात थोडा वाद झाला, अडचणी आल्या। नवी योजना होती, चांद्यापासून बांद्यापर्यंत राबवायची होती। माय माऊलींनो, बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे या योजनेच्या करता आमचा अंदाज किती आहे? आमचा अंदाज आहे कमीत कमी महाराष्ट्रातल्या 2 कोटी महिला 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या असतील, 2 कोटी ते 2.5 कोटी। आता कालपर्यंत 1,10,00,000 महिलांच्या अकाउंटला 2 महिन्याचे जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये आमच्या रक्षाबंधनाचे ओवाळणी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, परंतु ते